सभापती महोदय, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण विधेयक 2026 मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मांडण्यात आले। चला लाडसाहेब मांडलं नाही बरं पूर्ण घ्या हा प्रश्न हा मांडा अजून प्रस्ताव मांडा। प्रभारी मंत्री चला महोदय, विधानसभेने संमत केलेले सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 46 महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभे सभापती महोदय, यामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील किंवा काही संस्थांकडनं जेव्हा आर्थिक फसवणूक केली जाते आणि ठेवीदारांच्या रकमा ह्या पुन्हा ठेवीदारांना मिळवून देण्याकरिता आपण MPID ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई करतो। एक बाब लक्षात आली की ह्या प्रोसेसमध्ये आपण जी MPID अंतर्गत आपण जी विशेष न्यायालय आपण जी तयार केलेली आहेत, जेव्हा पहिल्यांदा आपण ह्या प्रॉपर्टीज आपण नोटिफाय करतो, त्यानंतर त्या ॲब्सोल्यूट करण्यासाठी त्या अटॅच करण्यासाठी आपल्याला विशेष न्यायालयाची आपल्याला परवानगी घ्यावी लागते। ह्या प्रोसेसमध्ये काही केसेसमध्ये आणि जी 8-10 वर्ष जात होती। ज्यांच्या प्रॉपर्टीज आपण अटॅच केलेल्या आहेत ते कोर्टात जाऊन स्थगिती आणणं आणि वर्षानुवर्ष केस इथे चालत राहते आणि त्या प्रॉपर्टी अटॅच न केल्यामुळे आपल्याला त्याचा लिलाव करता येत नव्हतं। आणि म्हणून आपण प्रामुख्याने याच्यामध्ये 3 बदल करत आहोत। पहिला बदल म्हणजे आर्थिक फसवणूक करत असताना त्याच्यामध्ये डिजिटल करन्सीचा समावेश नव्हता। आपल्याला माहिती आहे की आता ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने केंद्र शासनाने आता क्रिप्टो करन्सीला आता तिथे लीगल करन्सी म्हणून घोषित केलेलं आहे। तर जर का त्या स्वरूपामध्ये कोणी ठेवी ठेवलेल्या असतील तर त्या देखील याच्यामध्ये समावेश आता करण्यात येतील, म्हणजे त्या देखील परत देण्याची तरतूद हे MPID ॲक्टमध्ये आपण त्याला इन्क्लूड केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा बदल जो आपण करतोय की ह्याच्यामध्ये जेव्हा विशेष न्यायालयामध्ये केसेस दाखल होतील त्यावेळेस 2 अमेंडमेंट्स त्यांना आपण लिमिटेशन घालतोय। तिसरी अमेंडमेंट हे विशेष परिस्थितीमध्येच त्यांना तिसरी अमेंडमेंट घ्यायची परवानगी असेल, म्हणजे कोर्टाला तिथे 2 अमेंडमेंट आणि विशेष परिस्थितीमध्ये 3 अमेंडमेंट अशा पद्धतीने आपण त्यांना तिथे हे आपण कायद्यामध्ये आपण बदल करतोय। तिसरा महत्त्वाचा बदल जे आपण करतोय, जेव्हा तुम्हाला विशेष न्यायालयामध्ये जायचं असेल त्यावेळेस जेवढ्या रकमेची फसवणूक आहे जी आपण आयडेंटिफाय केलेलं आहे त्याच्या 50% रक्कम हे तुम्हाला सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडे तुम्हाला जमा करावी लागेल, तरच तुम्ही कोर्टात जाऊ शकाल। असे महत्त्वाचे आपण 3 बदल केलेले आहेत।